सकाळच्या रामपारी असे कामं करायला कोणाला आवडेल, कोणत्या मुलीला आवडेल पहिली गोष्ट तर नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंगसुद्धा. तर माझी तर मॉर्निंग अशी काही फॅन साफ करण्यापासून चालू झालेली आहे. तर इतक्या चांगल्या प्रकारे मी पहिल्यांदा फॅन साफ करते आहे. जेव्हा केव्हा मी दरवेळेस फॅन साफ केलेला आहे तेव्हा मम्मीचा ओरडा खाल्ला आहे. कारण काही थोड्या गोष्टींवरून थोडं काहीतरी राहून जातं माझ्याकडून आणि नंतर मला कळतं अरे हे राहिलं, अरे ते राहिलं आणि ते मम्मीच्या नजरेत आलं तर अजून ओरडा खावा लागतो. त्यानंतर मग फॅन साफ केला आहे तर झाडू पण तर मारावाच तर आपल्यालाच लागणार आहे. फक्त फॅन साफ करून काम होत नसतं. त्यानंतर मग बेडरूममधला पण फॅन घेतला साफ करून. आणि प्लीज माझ्या चड्डीचा नाडा जरा तुम्ही इग्नोर करा, कारण काही थोड्या वेळासाठी मी दादा कोंडके झालेले होते. आपलं घर आहे तर साफसफाई तर आपल्याला करावंच लागणार. त्यानंतर फ्रेशन अप होऊन मस्त शॉपवर गेले आणि ऑर्डर्स होत्या त्या कंप्लीट केल्या. आता इथे माझे केस इतके ओले होते का अक्षरशः माझ्या टी शर्टवर त्याचं पाणी गळत होतं. तरी मला त्या गोष्टीचा गम पस्तावा नव्हता. आणि डब्यात भरून मस्त मिसळ आणली होती, पण तो डबाच उघडत नव्हता माझ्याकडून. मग फायनली डबा उघडला आणि मस्तपैकी असा मिसळचा जो वास आला, वा 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 वा. आज मस्त मिसळ पावचा बेत होता. प्लेटीत भरभरून मिसळ घेतली आणि मस्तपैकी त्याच्यावर कांदा टाकला. शेव तर नव्हती अवेलेबल, नाही तर अजूनच मजा आली असती. आता तुम्हा सगळ्यांना प्रश्न पडला असेल का ही किती भुक्कड आहे, पण तसं नाही आहे काही. त्यानंतर मस्तपैकी मिसळवर असा ताव मारला आणि हिच्या तोंडाकडे बघून वाटतं का ही एवढं खात असेल, तर ही एवढं नाही याच्याहून जास्त खाते. मग मिसळ खाऊन झाल्यानंतर मी मस्त वडापाव खाल्ला आणि मग आता मिसळ जिरवायची म्हणून गेलो भटकायला बाहेर. तर मी इथे सिरियस मोडवर होते, कारण की मला इतका राग आला होता. गुगल मॅप आम्हाला नुसतं निव्वळ फिरवत होतं इकडून इकडे आणि आम्हाला जायचं भलतीकडेच होतं. क्लायमेट पण आजचं चांगलं होतं तर काहीच विषय नाही. त्यानंतर गेलो MSCBच्या ऑफिसला, कामं बिमं झाले. मग काय निघालो घरी. संपला व्हिडिओ. चला बाय.